नमस्कार, मी दिव्या. समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा, गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड 2024. महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या, चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान. गेल्या 5 वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे. आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य. महिलांना सक्षम बनवणं आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मुख्याध्यापिका सौ माधुरी संग्राम पाटील यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे. त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपलं एक स्वप्न असतं की शिक्षक होणं, डॉक्टर होणं. तर तुमचं सुरुवातीपासून स्वप्न होतं की शिक्षक व्हायचं की कसं? नाही, माझं स्वप्न वगैरे असं काही नव्हतं की शिक्षक व्हायचं. ही एक संधी चालून आली आणि त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला आणि माझे स्किल दाखवण्याचा मी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात अवघ्या एका वर्षात तुम्ही भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूल कुरुकले येथे मुख्याध्यापक झालात. तर कसं वाटतंय आणि काय सांगाल याबद्दल? आता या स्टेजला खूप छान वाटतंय. काय झालं की मी ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून तिथं जॉईन झाले होते. त्यानंतर 1 वर्षाचा प्रवास हा मी तिथं करत असताना मला बऱ्याच गोष्टी जाणवून आल्या की कसं स्कूल रन करायला पाहिजे किंवा स्कूल कसं असायला पाहिजे किंवा ह्या ग्रामीण भागामधलं हे इतक्या जुन्या पद्धत म्हणजे जुनं स्कूल असूनसुद्धा अजूनसुद्धा ह्याची प्रोग्रेस नाही आहे. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो हे प्लॅनिंग मी माझ्या वरिष्ठांना सांगितले, त्यांच्यासमोर मी ठेवले, मांडले. त्यानंतर त्यांना ते खूप आवडले आणि आवडल्यानंतर 1 वर्षांमध्ये मी जे स्कूलमध्ये काही गोष्टी करत गेले किंवा ॲक्टिव्हिटीज वगैरे करत गेले किंवा शाळेमध्ये माझा जो सहभाग होता तो खरंच म्हणजे मला पण एक नवीन उभारी होती. नवीन शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोबत रमून बऱ्याच ॲक्टिव्हिटींमध्ये सहभाग घेऊन त्यांना पुढे कसं न्यायचं किंवा त्यांच्यामध्ये कोणतं स्किल डेव्हलप करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत मी करत असताना माझा तो प्रवास माझ्या वरिष्ठांनी बघितला आणि ते कुठंतरी माझ्यामध्ये एक स्किल आहे की हे स्कूल वेगळ्या पद्धतीनं आपण रन करू शकतो आहे किंवा ह्या व्यक्तीकडे ते सामर्थ्य आहे किंवा हा व्यक्ती तो पुढे शाळा कशी घेऊन जाऊ शकतो याचं त्यांना कदाचित समजलं असेल किंवा माझ्याबद्दलच्या काही गोष्टी त्यांना चांगल्या वाटल्या असतील म्हणून त्यांनी 2019मध्ये मी ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून आले होते आणि 2020मध्ये 2021मध्ये मला ती अपॉर्च्युनिटी चालून आली आणि मी नाही म्हणलं नाही. कारण मला कोणत्याही खरं तर म्हणजे ह्या क्षेत्रातला कोणताही अनुभव नव्हता. एक चालून आलेली संधी, फक्त त्या संधीचं सोनं करायचं म्हणून मी तिथं गेले होते आणि एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली कुणीच नाही म्हणणार नाही आणि मी सुद्धा त्याला नाही म्हणलं नाही. एक स्वतःमध्ये माझा स्वतःचा जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासानिशी मी तिथं उतरले आणि माझं काम पार पाडत चाललेली आहे. मग आता आपण मुख्याध्यापक म्हटलं की एक प्रौढ व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते. तर कमी वयातच तुम्ही एक मुख्याध्यापिका झालात. तर काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच वेळेला जेव्हा पालक मला भेटायला येतात किंवा जेव्हा मी केंद्रामध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी जाते तेव्हा प्रिन्सिपल असेल किंवा मुख्याध्यापिका म्हणून जेव्हा मी उभी राहते त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटतं, अरे इतक्या कमी लहान वयाच्या मुख्याध्यापिका कशा असू शकतात. कारण नक्कीच म्हणजे त्या पदासाठी बराच अनुभव असावा लागतो, बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं, बऱ्याच गोष्टींची लढा देऊन किंवा वयानुसार तिथं पदोन्नती होत असते. पण ही अपॉर्च्युनिटी मला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली आणि मी ती आजपर्यंत खूप छान पद्धतीनं चालवत आहे किंवा मी पुढं घेऊन जाते त्याचा पण मला अभिमान आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्या अवतीभोवती मी जर बघितलं माझ्या बराच मोठा स्टाफ आहे, त्या स्टाफमध्ये मी लहान आहे आणि माझ्यापेक्षा सगळ्या मोठ्या आहेत. तरीसुद्धा मी त्यांना कधीही म्हणजे त्यांना वाटतं की बाबा लहान आहेत असं कळेल की नाही. पण या गोष्टी मी कधीही माझ्या मनामध्ये न आणता मी कॉन्फिडेंटली प्रत्येक गोष्टींना सामोरी जाते.
जरी मला एखादी गोष्ट समजत नसेल तर बऱ्याच गोष्टींच्या विषयी माहिती काढून त्या गोष्टींना मी सामोरं जायचा प्रयत्न करत असते आणि फायनलाइज म्हणजे जे काय गोष्टी मला फायनल करायच्या आहेत ते मी 101% करते. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा शिक्षक व्हायचं नव्हतं हो. आणि ती संधी तुमच्याकडे चालून आली असं म्हणताय, तर काय वाटतं तुम्हाला? मला असं म्हणायचं आहे की आपण काय म्हणतो, बालपण देगा देवा, तर हे प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही. शिक्षक हा असा व्यक्ती आहे ज्याला बालपण कधीच संपत नाही. का तर आपण आपलं वय जरी वाढत असलं तरी आपल्यासोबत असणाऱ्या मुलांसोबत आपण खेळणे, म्हणजे जसं की त्यांच्याबरोबर गाणी म्हणणे, आनंदायी वातावरणामध्ये खेळणे, या गोष्टी वगैरे करत असताना आपल्याला आपलं बालपण आठवतं. एखादी स्टुडंट किंवा एखादा विद्यार्थी जर डान्स करत असेल तर ते करताना आपल्याला आपलं बालपण आठवतं की बाबा हां, मीही त्यावेळेला असं केलं असेल ना. आपण स्वतःला त्या विद्यार्थ्यांमध्ये बघतो आणि दिवसभरामध्ये खरंच अगदी कितीही घराचंच टेन्शन असेल किंवा स्वतःचं कोणतं तरी टेन्शन असेल ते विसरून जायला होतं. आणि अगदी मला तरी मी यशोदा असल्यासारखी वाटते. आधुनिक काळातली यशोदा म्हणायला काय हरकत नाही, कारण मी बऱ्याच वेळेला गॅदरिंगमध्ये असेल किंवा काही कार्यक्रमांमध्ये असेल, एक मुलगा एक मुलगी सांभाळताना आईवडिलांना खूप कंटाळा येतो. शाळा कधी एकदा सुरू होते असं म्हणतात आणि पालकही म्हणतात की बाबा तुम्ही इतकं कसं काय कॅरी आऊट करताय, इतक्या लहान मुलांना, एक मुलं आम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही इतक्या मुलांना सांभाळताय. ते मला खूप प्राऊड फील होते आणि मी असं सहज म्हणून जाईन की बाबा घरात एक मूल सांभाळताना आपल्याला खूप प्रॉब्लेम होते, पण आम्ही 150 मुलं किंवा 200 मुलं जे काय असतील ते आम्ही सांभाळतो आणि ते सांभाळत असताना काही वेळेला अडचणी येतात, काही वेळेला खूप छान वाटतं. पण खरंच हा प्रवास खूप छान आहे. आपल्याला आपलं बालपण भेटत नाही, पण त्या मुलांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते ह्याच्यासारखा स्वर्गाहून आनंद नाही म्हणायला हरकत नाही. कारण बालपण प्रत्येकाला परत पाठीमागं जाऊन काही बघता येणार नाही, पण आपल्याला या ठिकाणी म्हणजे आम्ही जो शिक्षक वर्ग आहोत त्यांना प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्वतःला बघणं खूप छान वाटतं. आता शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आतापर्यंत किती पुरस्कार मिळालेत? मला 2 पुरस्कार मिळालेले आहेत. पहिला पुरस्कार जो आहे क्रांतीसूर्य फाउंडेशन यांच्यातर्फे मला मिळाला होता 2021-22 मध्ये. तो माझ्या कामाचा आढावा घेऊन किंवा मी करत असलेलं काम फक्त शैक्षणिकच नाही तर बऱ्याच गोष्टी मी करत असते, जसं की महिलांना प्लॅटफॉर्म उभा करून देणे, जेणेकरून त्या सक्षमीकरणासाठी म्हणजे त्यांच्या सक्षमीकरणासाठी बऱ्याच गोष्टी म्हणजे घरातून त्यांना एक वाव मिळावा, घरातून त्यांनी बाहेर येऊन काहीतरी स्वतःसाठी करावं किंवा स्वतःचा विरंगुळा म्हणून काहीतरी करावं, अथवा बाबा एखाद्या व्यक्तीला काहीतरी म्हणजे डान्स येत असेल, गाणं येत असेल, पण त्यांना ते त्या घरच्या व्यक्तींमुळे दाबून म्हणजे दाबून ठेवलेलं असतं, तर ते बाहेर निघावं म्हणून त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता आपण शिकत असताना आपल्याला मराठी, इंग्लिश आणि हिंदी हे शिकवलं जाते. ह्या भाषा आपल्याला अवगत असतात. तर आतापर्यंत तुम्हाला किती भाषा येतात, म्हणजे किती भाषा? माझं शिक्षण कर्नाटकामध्ये झाल्यामुळं मी केलीची स्टुडंट आहे. तर कर्नाटकमध्ये झाल्यामुळं काय झालं की मला 4 भाषा 4+1 5 म्हणायला हरकत नाही. काय साईड बाय साईड आपलं केरळ आहे, तेलंगणा आहे, तर त्याचेही स्ट्रोक्स जे असतात ते कन्नडमधलेच असतात थोडेसे. जसं आपली मराठीमधले संस्कृत आणि मराठी थोडंसं साम्य आहे, त्याच पद्धतीनं तेही थोडं साम्य आहे. त्याच्यामुळं कन्नड बोलणं, लिहिणं आणि वाचणं हे सगळंच मला जमतं. सो आमच्या केंद्रामध्ये माझी एक नवीन ओळख आहे किंवा मल्टीलिंग्वल टीचर आहे. त्यांना फक्त 3च नाही तर 4 भाषासुद्धा येतात. एक एक्स्ट्रा भाषा येते त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे किंवा त्या सहज इझिली बोलू शकतात. ह्याचा पण मला अभिमान आहे की बाबा ह्या सगळ्यांमध्ये मी वेगळं काहीतरी माझ्याकडे आहे. तर आता आपण शिक्षण क्षेत्रात सुद्धा काम करताय आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या तुम्ही कोल्हापुरातून सदस्य आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि देण्यात येतात. आता बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खरं तर भाषा हिंदी आहे. तर आता ह्या काळामध्ये किंवा आता या युगामध्ये आपण इंग्लिशचा खूप वापर करतो. 101% करायलाच पाहिजे. पण बरेच इंटरनॅशनल टुरिस्ट जे असतात ते हिंदी बोलायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या देशामध्ये गेल्यानंतर ते आपल्यासाठी हिंदी बोलत नाहीत,
ते इंग्लिशच बोलतात ना. मग आपण का आपली राष्ट्रभाषा जपू नये? आपण राष्ट्रभाषा जपली पाहिजे. जसं अभ्यासक्रमात सुद्धा हिंदीला इतकं महत्त्व नाहीये. मला वाटतं की 5वीपासून 10वीपर्यंत हिंदी हा विषय असतो. इंग्लिश मीडियमला आहे जसं मला माहिती आहे. बाकीच्याही शाळेंमध्ये असेल मराठी मीडियमला, पण त्याला एक दुय्यम स्थान आहे, तृतीय स्थान आहे म्हणायला हरकत नाही. पण काय होतंय की विद्यार्थी फक्त अभ्यास म्हणून बघतात. जर तुम्ही केंद्र सरकार बघितलं किंवा केंद्रात जर गेलात, दिल्लीला वगैरे गेलात किंवा आपण महाराष्ट्र सोडून बाहेर गेलात, तर हिंदी इझिली प्रत्येकाला समजू शकतं. नाही की फक्त इंग्लिशमध्येच बोलायला पाहिजे. अडाणी माणूस असेल आणि त्याला जर इंग्लिशच येत नसेल, तो इझिली हिंदी कसंही तुटकं फाटकं असेल पण बोलायचा प्रयत्न मात्र करतो ना. पण आपण जर एज्युकेटेड लोक जर हिंदीला महत्त्व नाही दिलं तर बाकीचे देणार कुठून? तर ती एक जपणूक करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि हे शालेय स्तरापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणून आमची एक समिती आहे, तर त्या समितीमध्ये मी सदस्य आहे. तर हे काम करत असताना तुम्ही नवभारत साक्षरता अभियानामध्ये सुद्धा काम करता आणि सहभागी आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? नवभारत साक्षरता अभियान हे मागच्या वर्षी मला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या दरम्यान समजलं. म्हणजे त्यावेळेला त्याच्या बाबतीत बऱ्याच मीटिंग झाल्या होत्या, पण त्याचं महत्त्व जे आहे ते मला त्यावेळेला समजलं. मग कसं आहे की आपल्या आजूबाजूच्या ज्या वयस्कर महिला आहेत किंवा वयोवृद्ध महिला आहेत त्यांना आपण बघितलं की वाचता लिहिता येत नाही. आत्ताच्या काळातल्या बऱ्याच महिला सक्षम आहेत की लिहिता वाचता येतं, थोडंफार का होईना येतं. पण त्याच्यापूर्वीचं जर महिला वर्ग बघितला तर त्यांना काही लिहिता वाचता येत नाही. जेव्हा आपण वाचत असतो, लिहित असतो, ते ऐकत असतात. त्यांना ऐकण्याची आवड आहे, पण वाचण्याची आवड निर्माण करण्यासाठी किंवा वाचण्याची आवड आता ते करू शकत नाही, पण ॲटलिस्ट त्यांना एक सही करता यावी, स्वतःचं नाव लिहिता यावं, अँड्रॉइड फोन्स चालवता यावेत. कारण आता त्यांच्या नातवंडांकडे, नातींकडे किंवा सुनांकडे, मुलग्याकडे प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे, तो तरी ॲटलिस्ट चालवता यावा. या पद्धतीतलं आपलं शिक्षण असतं. असं काही नाही की आपण अ पासून सुरुवात करतोय आणि ज्ञ पर्यंत संपवतोय किंवा 14 खडी वगैरे लिहितोय, असं काही नाही आहे. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी व्यवहार ज्ञानासाठी आहेत किंवा दैनंदिन व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आम्ही काम करतो. जसं की आमच्या शेजारी काही महिला आहेत ज्या व्यापार करतात, भाजीपाल्याचा व्यापार करतात. त्यांना गणिती आकडे येतात, म्हणजे किती देवाणघेवाण करायची, पैसे द्यायचे, किती घ्यायचे वगैरे हे करतात. पण त्यांना आकडेमोड पेपरवर करा म्हणलं तर येत नाही. हा अंक किती विचारला तर कळते, पण नोटा कळतात. तर ते कळणं गरजेचं आहे. फक्त व्यवहार म्हणून बघण्यापेक्षा शिक्षणाच्या दृष्टीतून सुद्धा सगळ्यांनी त्याच्याकडे बघावं. कारण फक्त नोटा किंवा पैसे याच्यापेक्षा सुद्धा कॅलेंडर सुद्धा वाचत असताना किंवा एखादी गोष्ट समोर आली आकडेवारी बघत असताना किंवा एखाद्याने आपलं वय विचारलं, बाबा मावशी तुमचं वय किती आहे लिहून द्या, तर त्यांना ते आकडे तर ॲटलिस्ट लिहिता यावेत, असा प्रयत्न फक्त माझा आहे. आता तुम्ही एवढं सगळं कार्य करता, तर या प्रवासामध्ये एक अविस्मरणीय घटक जो की तुम्ही विसरू शकत नाही असं काय आहे? नक्कीच. बऱ्याच वेळेला काय होतं की घरातून प्रत्येकाला सपोर्ट मिळत नाही, पण माझ्या घरचे खरंच खूप छान आहेत. अगदी माझे सासू सासरे असतील, माझे दीर असतील, माझ्या जाऊबाई असतील आणि महत्त्वाचे माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि त्याच पद्धतीनं माझ्या आईबाबासुद्धा. त्यांनी मला खरंच खूप सपोर्ट केला. अगदी मला कधीही वाटलं नव्हतं की मी असं कधीतरी शैक्षणिक म्हणजे ह्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात वगैरे जाईन असं वाटलं नव्हतं. आणि जेव्हा ती संधी आली तेव्हा सगळ्यांनी मला एक आधार दिला, पुशअप केलं की नाही तुला ही संधी मिळते ना तर तू जा. कारण आधी लहानापासूनच मी स्वतःवर खूप कॉन्फिडन्स, म्हणजे माझ्यात इतका कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स इतका आहे की मी कोणती गोष्ट इझिली करू शकते आणि ती करण्यासाठी माझी खूप धडपडसुद्धा असते. आणि काय होतं की ज्या वेळेला घरातून सपोर्ट तुम्हाला देणारे व्यक्ती असतात नक्कीच त्यावेळेला तुम्ही यशस्वी होता. याचं उदाहरण मी आहे म्हणायला हरकत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या व्यक्तीला खूप गोष्टी येत असतात पण घरच्या व्यक्तींमुळे आपण ते घरात दाबून राहतो. तसं न करता माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट दिला हे मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट अशी की मला खूप भावली, म्हणजे मी काहीतरी आहे
मला जाणून आलं म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून गेले होते, तर एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ऑलवेज मी अशीच रेडी असते, मी कधीही डाऊन होत नाही, जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना मला बघून उत्स्फूर्तपणा यावा, त्यांना फ्रेश वाटावं आणि मला बघून ते प्रसन्न व्हावेत आणि त्यांना बघून मी प्रसन्न व्हावं. सो मी नेहमी अशीच असते. आणि किस्सा असा की मी जेव्हा फर्स्ट टाईम स्कूलमध्ये गेले आणि फर्स्ट टर्मची युनिटची रिझल्ट रिपोर्ट होता आणि एक स्टुडंट आहे, नाव घ्यायला हरकत नाही, अदिती भोयटे म्हणून, आणि त्या विद्यार्थिनीनं घरी माझं काय वर्णन केलं होतं मला माहीत नाही, पण त्यांच्या आई जेव्हा आल्या आणि म्हटलं की माधुरी टीचर तुम्हीच काय? तर मी म्हटलं हो, अहो माझी मुलगी इतकी तुमचं कौतुक करत असते, तुमच्याबद्दल इतकं सांगत असते. तो एक पॉईंट जो आहे तो इतका मनाला भिडला की आपण इतके चांगले किंवा दिसत असलो चांगले तरी त्या मुलांच्यावर आपली अशी छाप पडली आहे की ते कधीच विसरणार नाहीत. आणि बऱ्याच विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याशी माझं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मी कधीही शिक्षक न होता एक फ्रेंड म्हणून त्यांच्याशी वावरले. जरी माझ्या पदाचा तो पदभार माझ्यावर असला तरीसुद्धा मी कधीही असं त्यांना जाणवून दिलं नाही की मी तुमची मुख्याध्यापिका आहे आणि मला स्ट्रिक्ट राहायचं आहे. कारण स्ट्रिक्ट वातावरणामध्ये काही गोष्टी घडत नाहीत ज्या घडायला हव्यात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकानं अगदी आपल्या विद्यार्थ्याबरोबर घरचा व्यक्ती किंवा मित्र म्हणून वागावं, जेणेकरून असे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. आणि तो एक अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. प्रत्येकामध्ये एक स्किल असतं आणि ते स्किल दाखवण्याची जेव्हा एक वेळ येते त्यावेळी 100% त्या व्यक्तीनं दाखवलं पाहिजे. कारण प्रत्येकाला देवानं घडवत असताना एक वेगळा हिरा म्हणून घडवलेला असतो आणि त्या फक्त हिऱ्याला एक पॉलिशिंगची गरज असते आणि ते केलं घरच्यांनी असेल किंवा बाहेरच्यांनी तो नक्कीच झळकणार, हे 100%. नक्कीच तुमचा हा प्रवास खूपच आनंददायी आहे असं तुमच्या या मुलाखतीतून मला जाणवलं. तर जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल महिलांना? महिलांना माझा असा संदेश आहे की मी बऱ्याच समाजकार्य करत असताना महिलांसाठी बरेच प्लॅटफॉर्म उभा केलेले आहेत. जसं की महिलांसाठी दांडिया असतील किंवा मी एक अध्यक्ष आहे महिला मंडळाची, त्याच्या थ्रू आम्ही वेगवेगळे कार्यक्रम वगैरे घेत असतो. आता ग्रामीण लेवलला काय होतं, बऱ्याच महिलांची मनातून एक जाण्याची इच्छा जरी असली तरी घराच्या किंवा आजूबाजूच्या लोकांना घाबरून त्या बाहेर पडत नाहीत. तर पडायला पाहिजे, स्वतःसाठी जगायला पाहिजे. जीवन हे एकदाच येतं, परत काय आपल्याला मिळत नाही. आणि जरी पुनर्जन्म तुमचा माणूस म्हणूनच झाला तर तुम्हाला काही पूर्वीजन्मीचं काही आठवणार नाही. तर हे जीवन जे आहे ते आनंदानं तुम्ही जगा. येणाऱ्या प्रत्येक संधीला सोडू नका. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही संधी चांगल्या पद्धतीनं उपभोगा, जेणेकरून त्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळेल. कुणीही स्वतःला कमी समजू नका, कारण प्रत्येकामध्ये एक स्किल असतं. अगदी भांडी घासणाऱ्या बाईमध्ये सुद्धा भांडी कशी चकाचक करावी ही एक स्किल असतं. तसं प्रत्येकामध्ये, गृहिणीमध्ये सुद्धा खूप छान छान स्किल्स असतात आणि ते बाहेर पडावं. आणि घरच्यांनी सुद्धा त्यांना परमिशन द्यावी, जेणेकरून त्यांनाही वाटू नये की आताच्या मुलींचं खूप आयुष्य चांगलं आहे, आमचं आयुष्य असंच गेलं, असं वाटायला नको, असं बऱ्याच जणींना वाटतं. माझी फक्त हीच सगळ्यांना एक विनंती आहे की घरच्या महिलांना कमी न समजता त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म जो उभा करून देतील बाकीचे व्यक्ती, त्याच्यामध्ये त्यांना सहभाग घेऊ द्या. त्यांना जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे त्यांना वागू द्या. कारण त्या घरच्यांसाठी खूप करतात पण स्वतःसाठी काहीच करत नाहीत. तर स्वतःसाठी सुद्धा जगू द्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं की महिलांनी स्वतःसाठी जगणं महत्त्वाचं आहे. हो हो. महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली. समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. मी सुद्धा मनापासून आभारी आहे की मला या ठिकाणी तुम्ही नवदुर्गा म्हणून निवड केली माझी. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. आणि मनातून जे काय आलं ते नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि महिलांच्यापर्यंत हा संदेश जावा इतकीच माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवत
गुलाबाच फुल झडी घडीवर घडी खुले रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार. महाराष्ट्राचे वस्त्रवैभव. लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी.